दुःखाची निवृत्ती सुखाचे हे सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे अंगणी रांगत गुलगुला बोलत आसूर रुळत चरणातळी नामामणी हाती लोणियाचा उंडा नामामणी हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भुललिया अंगणी रांगत गुलगुला बोलत आसूर रुळत चरणातळी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं नंदे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग कैलाशिराणा शिवचंद्रमौळी धाम कुटे जळाळे कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझ विनशंभो मल कोणता नमिला गणपती माऊली शारदा असा गुरुराजा नमिला गणपती माऊली शारदा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ऐ पद्मनाभी हृदय हृदारी दिनाकारणे जन्मलासी मुरारी जगी धन्य तो सद्गुरु बोध राजा तया पावलाशी नमस्कार माझा जयांचे हे केली हा स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता आपल्या सर्वाला थोडीशी विनंती आहे मागं ऊन आहे आणि पाठीमागून येणाऱ्या माणसाला पुढे येता येत नाही ओलांडून त्यामुळे माता भगिनीला विनंती आपणच थोडं पुढं सरका इकडे भरपूर जागा ही थोडी गादी उचला साईडला घ्या गादी घ्या इकडे घ्या आणि सरका पुढं सरका थोडं सरका शियांगाला कुळं धरलेलं कसं आपण सरकतो पुढं तितकंच सरकायचं हां पुढे सरका या पुढे सरका विठ्ठला विठ्ठला भगवान गणेशाच्या दरबारात मागच्या वर्षीप्रमाणेची ह्या वर्षी या गावचं श्रद्धास्थान सद्गुरू शामनाथ महाराजांचे कृपाशीर्वाद आणि रमेश काका आणि सर्व ग्रामस्थ मंडळी म्हणजे भास्कर दादा असतील लांगादरा भराटे काका असतील ही इथली जवळजवळ हिंगणी महाराज आदी सर्व मंडळींनी मागच्या वर्षी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आपलं संत नामदेव महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने देशभरामध्ये जे 750 सप्ताह करण्याचा उपक्रम चालू आहे त्यामध्ये मागच्या वर्षी सोहळा केला आणि हा नाम सप्ताह उत्कृष्ट रीतीने पार पाडल्यामुळे मग काय होतं एखाद्या चांगल्या कामाची गोडी लागली त्याचा आनंद अनुभवला की माणसाला ती गोष्ट पुन्हा पुन्हा करावी वाटते त्या पद्धतीने याही वर्षी हा सोहळा अत्यंत थाटामाटात चांगल्या पद्धतीने साजरा केला त्याबद्दल संपूर्ण पारा ग्रामस्थांचे माता भगिनीचे सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद देऊन त्यांचं अभिनंदन करतो परमेश्वराने प्रतिवर्षी अशीच सेवा त्यांच्याकडून करून घ्यावी ही भगवान गणेशाला पांडुरंगाला मी प्रार्थना करतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे
आपले अण्णा महाराज बोधले महाराज आपल्याला कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी चांगल्या रीतीने मार्गदर्शन करतात. आणि त्याच्यामुळे या सप्ताहामध्ये हरिभक्तीपरायण आपले ज्येष्ठ वारकरी आशीर्वाद पाटील महाराज, डोंगरे महाराज, पारा भजनी मंडळी, विनेकरी सर्वांचं चांगलं सहकार्य लाभलं. धन्यवाद. आणि पांचाळ त्रिमूर्ती श्रीराम महाराज पांचाळ, आकाश महाराज पांचाळ, सोपान महाराज पांचाळ, ही त्रिमूर्ती आपल्या गावाला लाभल्या. आणि ह्या त्रिमूर्तीनं 8ही दिवस सगळ्या गावाला आपल्या मधुर स्वराने, अभंगाच्या रूपाने, भजनाच्या रूपाने, कथेच्या रूपाने आपल्या सर्वाला खूप खूप आनंदित केले. या त्रिमूर्तीला पुन्हा एकदा धन्यवाद देतो सर्वांच्या वतीने. भगवान दत्तात्रेय अनुसूयेच्या पोटी अवतरले. ब्रह्मा विष्णू महेश हे तिथं अवतरले. ते दत्त तिथं जरी अवतरले असले तरी हे पंचाळ दत्त इथं अवतरले. आणि त्यामुळे खूप खूप आनंदी सोहळा पार पडला. त्यांना धन्यवाद. आमचे तात्या महाराज आंबेडकर महाराज त्यांची आज उपस्थिती. आमचे वाघेरे महाराज नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत. माझा सहज फोन झाला, मी नर्मदा परिक्रमा करून आलो आहे, मला भेटायला यायचं आहे, कुठे मी म्हणलं पाऱ्याला कीर्तन, तुम्ही पाऱ्यालाच या. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि सर्व माता भगिनीला उपस्थितांना धन्यवाद देऊन आपल्या अभंगाच्या चिंतनाकडे आपल्याला वळायचे. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची चरित्रकथा हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज पवार यांची सुसरावे चिंतन सेवा आपल्याला ऐकायला मिळाली. जगद्गुरू तुकाराम महाराजांचं अलौकिक जीवन, भक्तिमय जीवन, अद्वैत तत्त्वज्ञानानं ओथंबलेलं जीवन, सामाजिक पैलूने आपल्या अनुभूतीतून चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जगाला आपल्या अनमोल सिद्धांताचा सागर गाथ्याच्या रूपाने देणारे जगद्गुरू तुकाराम महाराज. मी थोडं माझं वाक्य माघारी घेतो. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असं नाही, जोपर्यंत जगद्गुरू तुकोबारायाचा गाथा, ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी, वाल्मिकाचं रामायण असे काही नाथांचं भागवत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. इतकी त्यांची ऊर्जा शक्ती आहे. आणि ते चरित्र आपल्याला ऐकायला मिळालं. त्या कथाकारांना धन्यवाद देतो. कथाकाराला साथ ज्यांनी दिली त्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी पुढं होऊन वर्गणी जमा केली त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांनी वर्गणी दिली त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांनी अन्नदानाच्या रूपानं पंक्ती घातल्या त्यांना पण धन्यवाद देतो. ज्यांनी पंक्ती नाही घालता आल्या तरी वाढलं त्यांनाही धन्यवाद देतो. दररोज 2-3 लोकांचे नाश्ते येत होते, आमचाही नाश्ता घ्या, या सगळ्या सद्भावनेला धन्यवाद देतो. आणि ज्यांनी काहीच नाही केलं, त्यांनी ऐकायचं तरी काम केलं, त्यांना धन्यवाद देतो. न ऐकता सुद्धा काल्याच्याही दिवशी होऊन नुसता प्रसाद का होईना आपण घ्यावा, ह्या त्यांच्या भावनेला पण धन्यवाद देतो. सिस्टीमवाल्याला धन्यवाद देतो. आता कोणी उरलं नाही ना, सगळं सर्वाला धन्यवाद देऊ. आणि मला थोडा यायला उशीर झाला. त्याचं कारण आहे की आता ही माझं आजचं कीर्तन झालं की पुन्हा मी इथून अयोध्येलाच जाणार आहे. प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाचं रामभूमी जन्मन्यासच्या वतीनं आलेलं आमंत्रण, त्याच्यामुळे बाकीच्या कीर्तनाची व्यवस्था लावून पुढे जायचे. त्यामुळे मला थोडा उशीर झाला. आणि 29 तारखेला आपण द्वारकेला जाणार आहोत, त्याच्या नियोजनामुळे उशीर झाला. आणि मला उशीर झाल्यामुळं मलाच धाक वाटला. अगोदर तर म्हणलं गावाचं नाव पारा, आणि उशीर झाल्यानंतर त्यांचा जर पारा चढला तर आपली काही दडगत राहणार नाही. पण मला माहिती आहे पाऱ्याच्या जवळ देवीचं, आई जगदंबेचं स्थान आहे. आणि आईच्या जवळची माणसं आईच्याच भावनेची असतात, ते लेकराला सांभाळून घेतात. या भावनेने मला येण्यात आपल्याला धैर्य वाढलं. आपल्या सर्वांना धन्यवाद देऊ. आज काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. काही गोष्टी रूढी परंपरेने घ्यावे लागतात आणि ते समाजामध्ये रुजलेले असतात. रूढी कोणत्याही नसतात. ज्या गोष्टी समाजाच्या हितावह असतात, समाजाच्या व्यवहारामध्ये बसून समाजाला दिशा देणारे आणि उत्कर्ष करणारे असतात, त्याच गोष्टी समाजामध्ये टिकतात. आणि ज्या गोष्टी टिकल्या तिलाच रूढ म्हणायचं. रूढ शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये रूह रोहते म्हणजे वाढणे. जी गोष्ट वाढली त्यालाच रूढ म्हणायचं असतं. आता काही चांगल्या गोष्टीमध्ये जर चुकीची गोष्ट आली
आलं का लक्षात? येऊ शकते. गाय आणि म्हैस दूध देताना काय पाणीदार दूध देत नाही, पण माणसं दुधाचंच पाण्यातच दूध काढतात. हा माईचा म्हणजे माणसाचा दोष आहे, गाई म्हैशीचा काय दोष आहे? आलं का लक्षात? पण ह्या रूढी परंपरा असतात, त्या ज्या हिताच्या गोष्टी असतात ते समाज टिकून धरत असतो. आणि त्या रूढी परंपरेमध्ये काही प्रदूषण असेल तर त्या बाजूला काढण्याचं काम पण समाजच करत असतो. आणि म्हणून ही रूढी आहे, ही काही रूढी आहेत बघा. वकिलाचा कोट कसा असावा? काळा असावा. हा एक गणवेश आहे. ज्या अर्थी काळा कोट घालून कोर्टात चालले त्या अर्थी कोण आहे? ते वकील आहेत, म्हणजे ते ओळख आहे. पोलिसाचा ड्रेस कसा असावा? खाकी असावा. पुढाऱ्याचे कपडे कसा असावे? कांजी घातलेले असावे. आता नाही, कमी झालं ते. अलग लक्षात. म्हणजे प्रत्येकामध्ये काय असतंय? वरमाई कोणती असावी? जिच्या हातात बांगडी नाही ती वरमाई असावी का? वरमाई कोणती ओळखू जरी यायचं असलं तर तिला इरकलचं लुगडं असतं, नाकात नथ असती, वटीत गहू असतात, आणि कारला इतका बसला ती खळ 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 असं वाजत असतं. म्हणजे हे काय आहे? हे ओळख आहे. ही काय अंधश्रद्धा नाही. ज्या गोष्टी तत्वनिष्ठ असतात, ज्या गोष्टीने समाजाला एक त्याचे वेगळेपण ओळख कळत असते, त्या रूढी असतात. यामध्ये आज आपण पाहत आहोत की काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तना दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन करावं, अशा प्रकारची रूढी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, काल्या दिवशी काय करावं? चरित्र उच्चारावे केले गोरे गोकुळे, केले गोरे गोकुळी रे, केले गोरे गोकुळी. चरित्र उच्चारावे केले गोरे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, चरित्रे ते उच्चारावे, केली देवी गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन काल्याच्या दिवशी करावं, अशा प्रकारची ही परंपरा आहे. वास्तविक पाहता दर 3 वर्षाला शाळेचा अभ्यासक्रम बदलतो. मग 5000 वर्षापूर्वीचं कृष्णचरित्र आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात लोकाला सांगण्याची गरज उरली आहे का? जर गरज नसेल तर का सांगावं, आणि याची गरज असेल तर काय गरज आहे याचं पण उत्तर लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आजची तरुण पिढी नेहमी संभ्रमात असते. जुन्या काही गोष्टी नाही करावा तर जुनी म्हणतात पोरं बिघडली, नास्तिक आहेत असं म्हणतात. बरं, कराव्या तर त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे याचं उत्तरही आपल्याविषयी नसतं. त्याच्यामुळे नाविलाजान असतं, करण्यात मन लागत नाही पण केल्याशिवाय भागत नाही. काही काही गोष्टी नाविलाजाच्या असतात. आम्ही लहानपणी पाहिलं, हे कुणीतरी एक माणूस याच्या म्हणायचा, पोरा तुला हरिण दाखवू का? काय म्हणायचं? हरिण दाखवू का? 10-12 वर्षाचं वय. ती पोरग म्हणायचं दाखवा. मग त्यानं असं दोन्ही कानाला धरायचं आणि वर उचलायचं असं, आणि त्याला म्हणायचं हरिण दिसलं का? बरं, नाही म्हणावं तर ते तसंच धरतंय, कानाची हुळहुळ उडती. त्याच्यापेक्षा काय म्हणलेलं बरं? हरिण दिसलं का? दिसलंच म्हणावं लागते. असं या नव्या पिढीची गंमत झालेली आहे. नाही करावं तर लोक नावं ठेवतात, करावं तर का करावं याचा आपल्या जीवनाशी संबंध काय याचं उत्तर लक्षात नाही, उत्तर मिळत नाही. बरं, समाजाचा स्वभाव असा आहे महाराज, जी गोष्ट चांगली ती माणूस घेतच राहतो, आणि जी गोष्ट माणसाची म्हणजे गरजेची नाही किंवा तिच्यापेक्षा दर्जेदार मिळाली की पुढली पहिली टाकून देतो. तुकोबाराय म्हणतात, पुढे चढे हात सांडे मागीला उचित. जेवता तुम्ही जेवायला बसले आणि खूपच भूक लागली, कालचा सोमवार असल्यामुळे खूप भूक लागली, आणि मग त्यावेळेला आईचा आणखी चूल चौकात झालेला नव्हता. मग काय करावं? त्याने टोपल्यातली शिळी भाकरी घेतली, मिरचू घेतलं आणि जेवायला लागला. तेवढ्याच शेजारीन बाईनं पाहिलं, चुलतीनं पाहिलं. अरे भैया भैया कशी कशाला का तू म्हणले? हां, मी ताजी भाकरी केली. ताजी भाकरी आणल्यावर शिळी भाकरी ठेवील का? ताजी भाकरी आणली की शिळी भाकरी मागं सरकली. आणि ती ताजी भाकरी खाता खाता त्याची भाऊजाई बोळवण करून आली होती. ते म्हणले, लहान धाकटा धीरे. ती म्हणली, नका 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 तसं करू म्हणले. अशा तेलच्या होत्या महाराज,
जुन्या बनशी गव्हाच्या तेलच्या आणि त्याच्यात सांजोरा घातलेला, करडीच्या तेलाच्या ते तेलच्या मस्त उगं चप 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 तेल केलेलं, आणि ते नुसत्यात गावरान गुळाच्या तेलच्या होत्या, आणि ते तेलची आणून देऊन एक घास मोडला. ते मला भाभी अजून एक द्या. हां म्हणजे तिलची आल्यावर चपाती राहील का? राहील का? चपाती सरकली. तिलची खाता 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 एक जण शहरातून आला, म्हणला मी खास खव्याचे गुलाबजामुन आणलेत, आता तिलची राहील का? हां तिलची राहील का? आणि तिलची खाता खाता त्याची आजी आली. आजी म्हणले तुला लई लोणी आवडते, खास लोणी, मस्त लोणी साखर टाकून आणलंय, आता ती राहील का गुलाबजामुन? म्हणजे माणसाचा स्वभाव असा आहे, एक चांगली गोष्ट करत असताना त्याच्यापेक्षा दर्जेदार गोष्ट भेटली तर माणसं त्याचा स्वीकार करत असतात. जुन्या काळामध्ये कसं मांजरपाटाचं असायचं शर्ट, आता राहिले का? आता किती भारी भारी कपडे आहेत. मी लहानपणी पाहिले हे आमच्या आजी वगैरे त्या वयाच्या बायका होत्या बघा. हां त्यांना म्हणजे काय एकच साडी आणि टेलर का फिलर शिप्पी म्हणायची, शिंपी सुद्धा नाही. मग ते आमच्या आजीजवळ एक म्हातारी होती, तिला म्हणली मला चोळी शिवायची. मग ती आमच्या आजीकडे आली मला चोळी शिवायची. मांडव्याचं आमचं आजोळे देशमुखाचं चोळी शिवायची म्हणली. मग त्यावेळेला टेलर नाही. फिर मी म्हणलं ही तर आपली आजी टेलर नाही, कसं काय आणली? मग शिवताना आमची आजी कसली टेलर होती सांगतो तुम्हाला, त्याने घेतली इळी. काय घेतली? इळी घेतली, ती चोळीचा खण कापला. ते मग हे आग्या आणि हे पिच्या, म्हणजे त्याचे केले 2 तुकडे, हे काय आग्या आणि ही पिच्या. म्हणजे ही कपडा पुढून जोडायचा आणि ही मागून जोडायचा, आणि हिकून एक बाई तिकून एक बाई, आणि सुईनं ती शिवायची. झालं टेलरच झाला. आता किती प्रचंड पुढे गेले. 9 वारीची बाई कधी 6 वारी आली, 6 वारीची कधी 5 वर आली, आणि 5 वारीची किती 5 वर आली, आणि 5 वरची कधी बेल बॉटम आली, आपल्याला कळच नाही. हां एक असलं की पुढं, एक असलं की त्याच्या पुढं, प्रत्येक गोष्ट नाविन्यानं करतो आपण. मग 5000 वर्षापूर्वीचं कृष्णचरित्र आज का सांगायचंय? कशामुळे याचा अट्टास? याचा काय आम्हाला उपयोग आहे? आलं का लक्षात? याचा आपण थोडासा विचार या अभंगाच्या माध्यमातून करायचा. विठ्ठल आपली कंबर दुखायली, गुडघ्याला लागलं, किती इंजेक्शने, किती एक्सरे काढला, कशात काही सापडणंच गेलं. मग खूप दिवसांनी एक जणांना सांगितलं काय काळजी करू नका, त्या धनेगाव कॅम्पवर एक मार्या म्हणून माणूस आहे, आणि ती BNCत नोकरीला होता. त्याच्याकडे गेले ना, बरोबर त्यानं कंबर चोळली की खटकाच बसतो म्हणले, कंबरच राहते. मग खूप उशिरा लक्षात आलं. मग ते त्या मार्याकडे गेले, त्या मार्यानं काय केलं, असं बरोबर दाबलं, असं कसं त्यानं असं खटका दाबला. ती उठलं, ती खताची गाडी भरायच गेलं का? असं काहीतरी वर्माची गोष्ट असली. अजून ती बिचारी येते बघा, दर रविवारी तिथं लोक जमतातच तिथं. म्हणजे कोणाची कंबर दुखायला त्याची जाहिरात मला करायची असं काही नाही बघा. मी फक्त सहज आठवलं म्हणून सांगितलं. अनेक प्रकारचा प्रयत्न करून एखादी गोष्ट हाती नाही लागली, आणि ती जर एखादी वर्माची गोष्ट आपल्या लक्षात आली तर लोक त्याला कधी सोडित नाहीत. लक्षात ठेवा, ती गोष्ट करतात. त्या पद्धतीने आपण जगाचा विचार केला तर आज जगामध्ये कशाबद्दलही मतभेद आहेत. प्रत्येक गोष्ट मतभेदाची, कोणाची कोणाला मेळ नाही, कोणाची कोणाचं काही जुळत नाही. माणसा माणसाचं जमत नाही, बायका बायकाचं काय होत नाही, जमत नाही, पोरा पोराचं जमत नाही, म्हाताऱ्या म्हाताऱ्याचं जमत नाही, वरच्या वरच्याचं जमलं असतं. इकडून तिकडं आणि तिकडून तिकडं कबड्डी खो 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 कोणी खेळलं असतं का? म्हणजे ह्याचा अर्थ काय? काय नाही, जमत नाही. का? त्याचं कारण आहे प्रत्येकाचे त्या गोष्टीचे मत वेगवेगळे. आपल्या सुभाषितकारांनी सूत्र लिहून ठेवलेलं आहे. समाज कसा आहे? पिंडे पिंडे मतिर्भिन्नाः कुंडे कुंडे नवंपयाः. अलग लक्षात, प्रत्येक डबक्या डबक्यातलं पाणी वेगळं आहे, तसं प्रत्येक माणसातले विचार वेगळे आहेत. कोणाला हिप्पी आवडते तर कोणाला चप्पी आवडते, कोणाला काही आवडतं तर कोणाला काही आवडतं, कोणाला तिखट आवडतं तर कोणाला गोड आवडतं, कोणाला त्याग आवडतं तर कोणाला जमा करणं आवडतं, कोणाला काय आवडेल. कशातही मतभेद, नवरा बायको सुद्धा मतभेद रोजच.
काय करायचे? कारलं करायचं. नाही मला कारलं करायचं, मला दोडका करायचं. बरं खातो बाबा दोडका. भाजी करण्यापासून शेतात पेरायचं झाले, बाप म्हणतो काय पेरायचे? मूग पेरायचे. पोरगा म्हणतो नाही त्याला उतार, सोयाबीन पेरायचे. ऊस लावताना सुद्धा ही एका जातीत सांगतात, ती एका जातीत सांगतात. कोण म्हणतं विहीर पाडायचं आणि कोण म्हणतं बोर पाडायचं. कोण म्हणतं काय करायचे? अहो भजन करताना सुद्धा ए जरा जलद म्हण की मला रोजच जलद का एखादी ते ठायची म्हणून बस हे ना ते लावला म्हणत. म्हणजे कोणत्या बी गोष्टीत काय झाले मतभेद. अनेक बुद्धीचे तरंग समक्षमा पालट तिरंग, समक्षमा पालट तिरंग, समक्षमा पालट तिरंग. अनेक बुद्धीचे तरंग समक्षमा पालट तिरंग, समक्षमा पालट तिरंग. काय म्हणले? अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तवतो होय बाधक. कोणाचाच कोणाला मिळ नाही. प्रत्येक गोष्टीत काय झालेले मतभेद आहेत. परंतु जगा जातीत मतभेद, धर्मात मतभेद. कोण म्हणतं अल्ला निर्गुण आहे, कोण म्हणतो आमचा देव सगुण आहे. देवात सुद्धा कोणाला महादेव आवडतो, कोणाला पांडुरंग आवडतो, कोणाला गणपती आवडतो, कोणाला अंबाबाई आवडते, कोणाला खंडोबा आवडतो, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, कोणाला मर्यादा आवडते, कोणाला काहीच आवडतं. हा कशात काय कोणाचाच कोणाला मिळ नाही महाराज. प्रत्येकात मतभेद आहे. हा विचारवंतात सुद्धा हे असं म्हणतो ते तसं म्हणतो. शास्त्रकारामध्ये सुद्धा एकात मिळ नाही. अलग लक्षात. कोण शास्त्रकारामध्ये कोण जडवादी म्हणतं, कोण चेतनवादी म्हणतो, कोणी चित जड मानतं, कोणी कसं मानतं. प्रत्येकात भेद. जगात कुठलीच गोष्ट अशी नाही की त्याच्यात भेद नाही. फक्त जगाच्या पाठीवर एकच गोष्ट आहे की त्याच्याबद्दल कोणाचाच मतभेद नाही. एकच गोष्ट अशी आहे मला, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनात मतभेद नाही. प्रत्येकजण त्या गोष्टी माझे मात्र तुम्ही म्हणता ह्याच्यात बी मतभेद आहे महाराज. बघा जुनी माणसं जेवायला बसली त्यांना दिरडं आवडेल, धपाटा आवडेल, कुंडुळ आवडेल. नया पोराला नाही. उताप्पा उलता पालता, इडली सांबर डोसा, बर्गर, वडापाव. अहो जुनी माणसं म्हणले मावशी द्या 2 भाकरी दिल्या की मिरचून फिरचून वाय चिवलू म्हणता पोटभर. हे नवी पोरं खातील कधी? उताप्पा आणि वडापाव, इडली सांबर, अमक तमक. मग एक गोष्ट अशी आहे की त्याच्याबद्दल कुणाच्याच मनात मतभेद नाही. मग अशी कोणती गोष्ट आहे जातीत मतभेद नाही, धर्मात मतभेद नाही, परिस्थितीत मतभेद नाही. कोणाच नुसतं भारत नाही, पाश्चात्य देश असो, पौरात्य देश असो, प्रगत देश असो, अप्रगत देश असो, कुणी असो, माणूस म्हटलं की त्या सर्वांची एका गोष्टीवर एक मत आहे. मग कोणतं मत असेल? तपकीर वाढायचं, ती सुद्धा कुणाला तपकीर आवडते तर कोणाला काय आवडते. मग असा कोणती गोष्ट आहे त्याच्याबद्दल सगळ्याच मतभेद नाहीत, एक मत आहे. त्याचं नाव आहे सुख. त्याचं नाव काय आहे? सुख. गरीबालाही सुख पाहिजे, श्रीमंतालाही सुख पाहिजे, अडाण्याला सुख पाहिजे, शिकलेल्यालाही सुख पाहिजे. हा प्रगत देशातल्या लोकांनाही सुख पाहिजे, अप्रगत आदिवासी लोकांना सुद्धा काय पाहिजे? सुखच पाहिजे. आहे की नाही? प्रत्येकाच्या मनामध्ये सुख मिळावं असं कोणी देवाला म्हणतं का? गणपती बाप्पा 2 वर्ष झाले आम्ही तुमची सप्ताहातील सेवा करतो, कुठेही हाईगही नाही. मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगल्या पद्धतीनं बळ लावून आम्ही सप्ताह केला, ती चांगली गोष्ट आहे. गावातल्या 3 लोकाला हागवण लागली, आम्ही काय तुझं पाप केलं, आम्हाला का हागवण लागली म्हणतं का? कोणी म्हणेल का? कोणाला TB झाला आम्हाला कसा होईना, कोणाला कॅन्सर झाला आम्हाला कसं होईल म्हणतं का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भाविना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. मग सगळ्याला काय वाटतं? सुभाषितकार म्हणतात सुखम सर्वाय रोचते. सुख नावाची गोष्ट सगळ्याला आवडते, कोणीही असो. काय आवडते? सुख नावाची गोष्ट सर्वाला आवडते. फक्त नेमकं सुख कशात आहे याचा पत्ता बऱ्याच लोकांना लागला नाही. साधू संतांनी तर वर्णन केलं. एक भावगीत आहे, देवा तुम्हाला
पावशील का सुख ज्याला म्हणशील शिकावशील का. हा लाख प्रयत्न केला. रामदास स्वामी म्हणले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तोची शोधून पाहे. जगात कोणी सुखी आहे का. हा ज्याला अजिबात लेकरू बाळ नाही ती म्हणते काय देवा सगळ्याला एवढी लेकरं दिली पोटपाणी पिकलं आम्हालाच का मूलबाळ नाही म्हणून ती दुःखी आहे. आणि ज्याला पोरं सोडत ती म्हणते देवा रंगूबाईचं बरं होतं कोणी नाही नवरा बायको मजेत खातेत मला 3 पोरं दोघांनी 3दा इशीत आणलं आणि एकाने बिताडात दाबलं. कोण सुखी आहे. ज्याला शेती ती म्हणते भाऊ नाही आणि ज्याला शेती नाही ती म्हणते काय बी करावं 2 एकर तरी रानात फिरायला असावं. म्हणलं कशाला राग आल्यावर फाशी घ्यायला बाबळा असावी का. म्हणजे आहे तेवीस कशी दुःखात नाही तेवी दुःखात. ज्याला सत्ता नाही ती तळमळत आहे काही हो राम मंदिराबद्दल अस्मिता असली तरी हा यदा यदा कदाचित सत्तेचं पारग ह्याच्यामुळे जर दुसरीकडे झुकलं तर त्याच्यासाठी रामच नव्हता. अभिडेट काय देतेत आमका काय देतेत तमका काय करतोय काय बी म्हणत सुटायला गेले मोठमोठे लोक सुद्धा का कशासाठी तळमळे. हा आपल्याला जर ते नाही मिळालं तर काय मिळणार नाही. म्हणजे कोणाची कशामुळे धडपड कोण आहे बरं ज्याला सत्ता आहे ती तरी सुखीत आहे का. ती काय म्हणते आता हे नाही टिकलं तर काय करावं लाख होईल पण आपल्या हातात काय आली पाहिजे म्हणजे ती तरी समाधानी आहे का. एक कोणाच तरी वाक्य होतं बघा जोड्याना हा ना पण सरपंच कुणाच तरी म्हणजे त्याला प्रत्येक कशाना कशानं माणूस व्यथितच आहे माणूस कशाना कशात दुःखीच आहे. मग सुखाचा पत्ता कोणाला आहे कुठे आहे अनेकांनी विचारत. बरं आपण प्रयत्न खूप केले पैसा मिळवला तरी सुख नाही. इन्कम टॅक्सची धाड आली सत्ता मिळवली तरी सुख नाही. अविश्वास आणायचा प्रयत्न केला बंगला बांधला तरी सुख नाही का. वास्तुशांती नाही केल्यामुळं बंगल्यात रात्रीच कोणीतरी आरडते 2 लोक लेकरं इडी झाली. पत्र्याच्या घरात होते तेव्हा बायको रोज हा चांगली गोड भाकरी भाजी वाढीत होती. आता बंगल्यात आल्यापासून रोजच फुकारीनं आणते. म्हणजे काही ना काही प्रत्येकाची काय आहे व्यथाच आहे. तुम्ही बघा प्रत्येकडे जो जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. मग काय करावं लागेल. हा हे बाकीचे सोडा ज्यांनी यज्ञ करून स्वर्गाला गेले त्यांना तरी सुख आहे का. तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्या ठिकाणी सुद्धा काही नाही सुख नाही. योग्याला तरी सुख आहे का. योगी म्हणतात जोपर्यंत समाधीत आहे तोपर्यंत सुखाचा भास आहे सुख नाही. समाधीचं उत्थान झालं की पुन्हा जगत सत्य वाटतं मग दुःख आहे. योगात जर सुख असतं तर आलं का लक्षात. योगात जर सुख असतं तर चांगदेवासारख्या 1400 वर्षाच्या पोराला 8 वर्षाच्या पुरी पुढे नाक घासावं लागेल नसतं मुक्ताबाईच्या पुढे. ही पण अडचणीची गोष्ट आहे. एक मदालसाचं हे आहे मदालसा म्हणून आपल्या मालिकेत असतं बघा. ते मदालसा आपल्या बाळाला सांगते बाळा तू ह्याच्या नादी लागू नको. हे आपलं जीवन चालवायचं संसारात चालवायचं म्हणजे या गोष्टी लागतात पण ही सुखाची गोष्ट नाही. कशा कशात सुख नाही. 18 वनस्पती फळी फुले उगरते 18 वनस्पती फळे फुले बोलत 22 पोखरणी नदी गंगा वाहती 22 धरती नदी गंगा वाहती. जया घरी कुल स्त्रिया राजराणी स्त्रिया राजराणी संपत्ती सुख सांडोनिया कसयावन शिवेती सुख सांडोनिया कसयावन शिवेती.
मदालसा काय म्हणते? 18 भार वनस्पती फळी फुली ओगरती पावी त्या पोखरणी नदी गंगा वाती जया घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कसे योग सेविती पर्य दे मदालसा सोहम जो जो देवा पर्य दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. मदालसा आपल्या लेकराला पाळण्यात टाकले आणि झोका देताना अंगाई गीत गाते. बाळा, ज्याचं राज्य एवढे आपल्याकडे बेश्रमाची झाडी आहे, बेश्रमन बाबळ्या, ज्याचं राज्य असं आहे 18 भार वनस्पती, सर्व पृथ्वी अशी नटलेली शालू हिरवा नेसल्यावेळी आणि अनेक प्रकारची झाडं, त्याला फळं आहेत, त्याला फुलं आहेत. आलं का लक्षात? 22 पोखरणी नदी गंगा वाहती, नद्या धो 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 व्हायला लागल्यात, विहिरी आहेत, अरे का बारवा आहेत, तलाव आहेत, ओसंडून वाहत आहेत आणि घरचं वातावरण कुलवान, अशा जया घरी कुलस्त्रिया आणि राज्य आहे, वैभव आहे. ह्याच्यात जर सुख असतं, हे सगळे लोक राजे ऋषी मुनी ह्याला चकून बाहेर गेले असते का? मग सुख कशात आहे याचा पत्ता काढता 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 कसं होतं बघा. माणूस कोणाला विचारतो? आपला मुलगा 12वीला चांगल्या मार्कानं पास झाला, तर ह्याला ॲडमिशन कुठे घ्यायचं? आपण कुणाला विचारायचा आहे? तो आपला मित्र तरी असावा, आपला पाहुणा तरी असावा, आला का लक्षात? आपला शेजारी तरी असावा की त्याने मुलाला योग्य मार्गदर्शन केल्यामुळे त्याची मुलं कलेक्टरनं आयुक्त झाली. त्याला आपण विचारायला जातो, हो का आपला राजू, आलं का लक्षात, महाराष्ट्रात टॉप 10 मध्ये म्हणजे पहिल्या 10 मध्ये एक आला, पण आम्हाला काही शाळा शिक्षण नाही, आम्ही दोन्ही आईबापा अडाणीत, मग ह्याला कसं शिकवावं हे त्याला विचारायला जाते. मग ती त्याला योग्य मार्गदर्शन करते, असं शिकवावं, तसं ह्या कॉलेजला ॲडमिशन घ्या, ह्याला हा कोर्स घ्या, ह्याला सध्या महत्त्व नाही, त्याला थोडं महत्त्व आहे, पुढे हे झाल्यावर हे होईल, ती झाल्यावर ती होईल, आणि ती झाल्यावर ती होईल, ती झाल्यावर ती होईल, काय जी व्हायची ती सांगता येते. मग माणूस त्याच्याप्रमाणे ऐकते. असं एखाद्याला जातो का ज्याची तिन्ही पोरं नापास झालेत, नुसती म्हशी राखतात, त्याला म्हणतील का माझं पोरगं 12वीला पास झाले, आता तुमच्या पोरासारखं म्हशी राखायसाठी काय करावं लागेल? ती म्हणजे हानू की काय करावं लागेल म्हणजे त्याला कोणी विचारतंय का? जो हे बघा लोक म्हणतात आम्हाला किंमत नाही ना, हे अजिबात नाही. नेहमी जगामध्ये असे यशस्वी माणूस, तुम्ही जगात यशस्वी व्हा, जग तुमच्याकडे येईल. तुम्ही अपयशी ठरलात तर तुमच्याकडे यायला जगाला टाइम नाही, जगाला टाइम नाही तुमच्याकडे यायला. तुम्ही यशस्वी व्हा. अहो जी बाई स्वयंपाक करायला सुगर नाही ना, पाहुणे आले की तिला म्हणतात काकू पुरीला पाहुणे बघा यायचे, तुम्ही येता का स्वयंपाकाला? आणि त्याची बायको म्हणली तिला बोलली मला का नाही, तू काय बस गप बस, तू 3दा स्वयंपाक केला आणि पाहुणे माघारी गेले, तू गप बस, लेकीचं चांगलं व्हायचंय ना. म्हणजे माझं काय चुकलं? भात करताना 3 प्रकारचा, वर तांदळवाडी, मध्ये चिखलवाडी, खाली कोळशेवाडी. पाहुण्यांनी खाल्लं आणि त्यांना हागवणच लागली, कळविलं पुन्हा आम्हाला नाही तुमच्याकडे. जमल का? असं कधीच नाही. यशस्वी व्हा की लोक तुम्हाला जातील. तसं सुख काय कुठे मिळेल, काय मिळेल? मग सुखाचं परमोच्च स्थान काय असेल तर गोकुळ. गोकुळीच्या सुखा अंतःपारणा हे लेखा बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नरणारी. गोकुळच्या घरी गेल्यानंतर गोकुळा लोकांना विचारलं की तुम्ही सुखी कसे आहेत, तुम्हाला कशामुळे एवढं सुख आहे? तुमचा चेहरा पाहिला तर जिकडं तिकडं आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग, सतत तुम्ही आनंदात दिसतात. हे बघा आयुष्यामध्ये अनुकूल प्रतिकूल प्रसंग येणं त्याचंच नाव जीवन आहे. त्याचं नाव काय? ही यशस्वी झालेली लोक काय करतात, आम्ही लय संघर्षातून पुढे आलो. हे टिमकी वाजवली की मला जरा बेकार वाटतं. काय अरे तुम्ही संघर्षातून पुढे आलात हे ठीक आहे, पण तुम्ही यशस्वी झाला तुम्ही म्हणतात. आता रोजच माणसं संघर्षाने जीवन जगतात. मी पंढरपूरला आपलं दर महिन्याची वारी असते, द्वादशीची पंगत होती, ते 2-3 बायका तिथं होता. आषाढी एकादशी होऊन गेली होती आणि 2-3 बायका अशा ती गोळा करायला लागल्या होत्या, बाटल्या रिकाम्या बाटल्या. मी म्हणलं मावशी जेवा. बरं झालं म्हणले, पोटात लई भूक लागली म्हणले, मला बसलं म्हणजे एवढ्या बाटल्या तुम्ही का गोळा करता? काय करावं महाराज, पोरगं 10वीला आहेत आमची तिघीची बी, पैसे नाहीत आणि त्याला हे बाटल्या विकून त्याला पुस्तकं घ्यावी, त्याला पैसे पुरावे म्हणून आम्ही हे केलं म्हणले. त्याच्यामुळं मला बी बेकार वाटलं.
मी तिघेला बी 500-500 रुपये दिले. म्हणले शिक्षणाला दिलेलं देवाला दिलं इतकं चांगलं असतंय म्हणलं. ही चांगली गोष्ट दिले. आता विचार करा, समाजामध्ये रोजच लोक संघर्षात असतात ना, पण जे पुढे गेले ते म्हणजे आम्ही लय संघर्षातून पुढे आलो. अरे एडेव लोक रोजच संघर्षात आहेत. आज कुणाच्या घरी नवराईचे व्यसनी असला ती बाई कसं जीवन जगते बघा, आलं का लक्षात? हां, कोणाच्या घरचं लेकरू येडपट निघालं तिला किती कष्टाला तोंड द्यावं लागतं. हां, कोणाच्या घरी विनाकारण काही नसताना त्याच्यावर खटला गेला त्याला किती, म्हणजे संघर्ष रोजच आहे ना. फक्त तुम्हाला व्यासपीठ मिळालं तुम्ही सांगता येतात, गोरगरिबाला व्यासपीठ आहे का? ते सहन करणं एवढं त्याचं काम असतंय. आलं का लक्षात? प्रत्येक जण संघर्षामध्ये असतोय. हे बघा, जीवन जगणं म्हणजेच संघर्ष आहे. जीवन जगणं म्हणजे काय करणं? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, जन्माचे ते मूळ पाहिले शोधुनी आणि दुःखाशी कारण जन्म घ्यावा. दुःखच आहे, पण ते गोकुळच्या लोकांकडे पाहिलं की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. लोकांनी गोकुळच्या गोपींना विचारलं की गोपींनो तुम्ही एवढे आनंदी कसे काय दिसतात? नामदेव महाराजांनी त्याचे वर्णन केले. ते म्हणले आम्ही आनंद दिसण्याचं कारण आम्हाला आनंदाची गोष्ट मिळाली. काय मिळाली? काही गोष्टीचा परिणाम होतो महाराज, काही गोष्टीचा सकारात्मक परिणाम आणि काही गोष्टीचा नकारात्मक परिणाम होतो. काहीचा सकारात्मक परिणाम आणि काहीचा नकारात्मक. समजा म्हैस नदीला गेली आणि धामणीची म्हशीची दृष्टादृष्ट झाली, आता काय परिणाम होईल? वाईट परिणाम होईल का चांगला होईल? दामिनीची म्हशीची दृष्टादृष्ट झाली, म्हैस मेली म्हणूनच समजा, हे हानिकारक परिणाम. पण काही परिणाम असे असतात की त्याला पाहिलं की माणसाला काय वाटतो? आनंद. त्याला आनंद अशा प्रकारचा वाटतो. 10 दिवसाचा भुकेलेला माणूस आहे आणि त्याला जर असं आता सप्ताह झाला, सप्ताह चालू मध्ये एक जणांनी गुलाबजामुनची पंगत केली आणि त्याला जर कोणी म्हणलं चला देवळाकडं काय पंगत आहे आणि अशी आजची पंगत आहे, सगळ्याला गावाला गाव जेवण आहे, असं आहे का? म्हणजे असं गेला. भुकेलेल्या माणसाला अन्न पाहिल्यावर त्याचं चेहरा सुखावेल का दुखावेल? हा, सुखावेल. अलग लक्षात. हां, आपण गुलाबाचं फूल पाहिलं, सकारात्मक परिणाम होईल का नकारात्मक होईल? त्याचा सुगंध येईल, त्याचा सकारात्मक अशा प्रकारचा परिणाम होतो. काहीचा सकारात्मक परिणाम, काहीचा नकारात्मक परिणाम. पण काही गोष्टी अशा असतात की त्याचे परिणाम दोन्ही गोष्टीने होतात. की हे बघा, एक कोई पाने के लिए कोई खोया जाता है. काही गोष्टी मिळवायची असली तर काही गोष्टी टाकून द्याव्या लागतात. रांगोळी जर अंगणात काढायची असेल तर पहिल्यांदा केर फेकून द्यावा लागतो आणि सडा टाकून रांगोळ काढावी लागते. आलं का लक्षात? काही गोष्टी मिळण्यासाठी काही गोष्टीचं काय करावं लागतो? त्याग करावा लागतो. या ठिकाणी वर्णन केलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गोपींनी सांगितलं, आम्हाला ज्याच्यामुळे सुखीत त्याच्याकडे जर पाहिलं तर काय होतं? अभंगाच्या पहिल्याच्या सुखाचे सुख दुःखाचे निवृत्ती. सुखाचे सुख हे
दुःखाची निवृत्ती सुखाचे हे सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःखाचा विचार केला तर 3 प्रकारचे दुःख असतात. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. आध्यात्मिक म्हणजे शरीराच्या आतून होणारे दुःख, ते कसे आहेत? आध्यात्मिक. आदिभौतिक म्हणजे दुसऱ्यापासून होणारं दुःख, आदिभौतिक. आणि आदिदैविक दुःख म्हणजे अतिवृष्टी, भूकंप याच्यापासून, निसर्गापासून होणं, त्याला आदिदैविक दुःख म्हणायचं. हां, हे 3 प्रकारचे दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी येतील काही सांगता येत नाही. मग जर समजा आपल्या शरीरामध्ये एखादा रोग झाला ना, आपण पीडित असलो, हे आध्यात्मिक दुःख आहे. पण योग्य जर डॉक्टर मिळाला, म्हणजे काय सांगावं, मी कॅन्सरच्या 3ऱ्या स्टेपला गेलो होतो, पण अमेरिकेतून डॉक्टर मुंबईला आले कॅन्सर हॉस्पिटलला, आणि नवीन टेक्नॉलॉजी त्यांना माहीत होती, आणि त्यांनी माझं असं ऑपरेशन केलं. मी अजून 12 वर्ष झाले तसंच आहे. म्हणजे मला कॅन्सर आहे नाही, म्हणजे ते पेशंटचा अनुभव सांगतो. ह्याला काय म्हणायचं? ह्याला आदिभौतिक, आपलं आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती म्हणतो. आपल्या घरी पत्र्याचं घर आहे, एखादी म्हैस आहे घरी दुधाला, आणि त्याच्यावर प्रपंच चालतो. पण काय सांगावं, रोडवर गेल्यानंतर धडक बसली, म्हैस मेली, रडायलाच लागला. कसं प्रपंच भागू? आणि दुसऱ्या दिवशीच नोटीस आली की आपली 4 एकर जमीन ही समृद्धी मार्गामध्ये जात आहे. किती एकर जमीन? आता समृद्धी मार्ग ज्यांना कळालं त्यांच्या चेहऱ्यावर लक्षात आलं. आता 4 एकर जमीन समृद्धी मार्गावर गेल्यावर ह्या लोकांना विचार करा किती कोटी रुपये आले असते. हां, कोट्यवधी रुपये त्याला आले. मग आता का पत्र्याच्या घरात राहतो का? मग लगेच इंजिनियरला बोललं, BHK, बस लगेच फॉर्च्युनर गाडी आणली, गळ्यात लॉकेट, सोन्याची कडी, पोराला बुलेट, बायकोला बसायला स्वतंत्र गाडी. आणि बायकोला तर इतके दागिने घेतले की आता बोरी किती लकडल्यात. लकडलेली बोर माहिती ना तुम्हाला? काही बी, नाकात नथ, कानात इरिंग. आता मी आयुष्यात कधी घेतलं नसल्यामुळे मला त्याच्यात काय माहिती नाही, पण त्यांना किती दागिने, किती दागिने. काय झालं, जर आर्थिक समृद्धी आली तर दारिद्र्याचं दुःख जातं आणि समृद्धीचं वैभव नांदतं. एक गोष्ट, जर योग्य डॉक्टर भेटला, आध्यात्मिक दुःख जातं. आदिभौतिक काय सांगावं, ते आमचे वैरीत आम्हाला मारायलाच टपलेत. काही खरं नाही. ह्या गावात राहायची भीती वाटते. आम्ही संध्याकाळी 7लाच कड्या कुलप लावतो. का? कधी आम्हाला मारतील सांगता येत नाही. ठीक आहे, पण योगायोगाने तिच्या बहिणीचा जावाई SP म्हणून धाराशिवला आला. कोण आला? धाराशिवला आला. आणि मग हापशीवर गेल बाई, ती म्हणजे शांती हो तिकडे, नाव शांताबाई, भाड्याला कुत्रे हो तिकडं. ती म्हणली अजिबात बोलायचं नाही. ती म्हणली शांती खाली म्हणून घाल जातो. आता कसं काय बोले? अजिबात जा बाळ फिरीन. आलं का लक्षात? पायाखाली तुला होती. ती म्हणली कसं काय झाले अशी बोलली. तिच्या बहिणीचं पोरग SP म्हणून धाराशिवला आले म्हणून तर शांती. म्हणजे दुसऱ्यापासून होणाऱ्या त्रासाला जर एखादी त्रास संपवणारी गोष्ट आली तर मग आता त्रास राहत नाही. अशा अनेक गोष्टी. काय सांगावं, भूकंपामध्ये लोकांची घरं पडली, पण आता नवीन टेक्नॉलॉजीने असं घर बांधलं 4 बाऱ्या भूकंप होऊ दे आम्हाला काय होत नाही. अलग लक्षात. मला सांगायचं कारण आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक 3 प्रकारची दुःख प्रत्येकाच्या पाठीमागं लागलेली आहेत. परंतु त्या गोपीने सांगितलं, देवादिदेव परमात्मा गोकुळात आल्यामुळे आता घरोघरी झाला लक्ष्मीचा आवास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला, आता काही उरलं नाही. आम्हाला इतकं सुख मिळालं. गोकुळीच्या सुखा अंतपारणा हे लेखा. आणि त्या सुखाचं एकमेव कारण पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता
श्रीमुख दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदा दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख पाहता श्रीमुख पाहता श्रीमुख पाहता श्रीमुख गोविंदाचे भगवान बालगोपाल कृष्णाच्या चेहऱ्याकडे आम्ही पाहिलं. दुःख तर गेलंच, सुख मिळालं नाही, मिळालं असल्यातलं नाही, सुख लाळ घोटायला लागलं. कारण गोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडवी असं ते सुख होतं. कसं होतं ते पोरग भगवान हे नेहमीच आहे बघा. लहान मुलं हे निरागस असतात, त्यांच्या मनात राग द्वेष दंभ लोभ काही नसतं. पण आपल्या वैऱ्याचं जरी पोरग असलं ना आपल्याला बघितलं, कुणाचं बाळ तू अमक्या अमक्याचं किती छान दिसतं, इकडं असं डोक्यावर हात फिरवितंय, त्याला म्हणते आपले पोरग ती काय वेगळे का, त्याला पण खायला घालतंय का, त्याच्यात निरागसपणा. आणि त्या पोराचा बाबतीत दिसतो. एखाद्या कार्यक्रमाला जरी आली कीर्तन आली तेव्हा ह्याचे का एकमेकाबद्दल अंतकरणामध्ये दंभ तरी आहे, क्रोध तरी आहे, द्वेष तरी आहे. त्याच्यामुळं त्या चेहऱ्यात सुख कधी नसतं. आता बघा व्यक्ती असते पण सुख कसं असतं अलग लक्षात. संक्रांतीच्या टायमाला तुम्हाला सांगितलं साडी आणा आणि तुम्ही नाही आणली. आता संक्रांत होऊन गेली बघा. मी अगोदर काढलं असतं म्हटलं असतं महाराजांनी कळ लावली, मला 4 पोती सोयाबीन विकावं लागलं. अलग लक्षात. आता होऊन गेले, जे असेल ते असेल तेवढंच आता समाधान माना. अलग लक्षात. हा आणि तुम्ही आले तिकून आले बाजारावर आणि सहज विचारलं साडीचं काय झालं, ही गपच बसले. तिला वाटलं आणलं नाही काय की, जेवायचं कसं काय, पोटात आणलं काय, शिरला काय, पोरं शाळेत गेली काय, माझी एकट्याची लेकरं आहेत काय. अलग लक्षात. रानात काय मोटर चालू की जाळ लागला तिला. म्हणजे आपली अपेक्षित वस्तू नाही आली की चेहरा पाहण्यासारखा होतो. कसं होतं. आणि ही माणसं चॅप्टर असतात. त्यांनी सांगितलं बाळ्या इकडे, म्हणलं काय, तुझ्या आईला म्हणले पैठ, तुझ्या आईला म्हणजे त्याच्या आईला बघ तुझ्या आई करता म्हणले पैठणून 5 लाखाची पैठणी आणली आणि ती माझा मित्र राजू त्याच्या डिगीमध्ये राहिले असं म्हणले बरोबर. तर लगेच ती पळत गेले आणि ती डिगीतली पैठणी आणली बरोबर. गरम पाणी देऊ का, शिऱ्या करून देऊ का, काय व्यक्ती तीच आहे. अलग लक्षात. व्यक्ती तीच आहे पण सुख दुःख कशावर आहे, आपल्या अंतकरणातल्या विकृतीने दुःख आहे आणि आपल्या अंतकरणातल्या काय सुसंस्काराने सद्गुणाने काय त्याच्यात आहे सुख आहे. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसा होता की ज्याच्यामुळे त्याला पाहिलं की दुःखही गेलं आणि सुखाचं सुख प्राप्त झालं, भक्ती सुख प्राप्त झालं. तो कसा होता आता सौंदर्याचं सांगतो. रूप सौंदर्य वेगळं, गुण सौंदर्य वेगळं, कार्य सौंदर्य वेगळं, परिणाम सौंदर्य वेगळं, खूप काही वेगवेगळं अशा प्रकारचं सौंदर्य असतं. आता आमचे सोपान महाराज उंचीला कमी येतं, पाहिलं की माणूस मनात सुद्धा भरत नाही. भरतो का माणूस, मनात सुद्धा भरत नाही, तोपर्यंत काही वाटत नाही माणसाला. आणि एकदा गायला लागले, काय माणूस आहे, काय गाणं आहे, काय आलाप गायला. श्रीराम महाराज काय गायलं माणसाला. माणसं आठवणीच होती काय त्या बाबानं गोळून म्हणली होती, काय आवाज देवाना दिला असेल, कोणती आई भाग्यवान असेल की असल्या लेकराला जन्म दिलेला असेल, असं डोक्यात राहतं बरं का. पुढच्या वर्षी सप्त्याला बोलत्याला म्हणते कोणा ते बोल बरं का, ते इतकं सुंदर मृदंग वाजू होते ते 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 जरी माहीत नसले ते 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 तेच बरं असं नाही बरं का. ते 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 असं नाही, ते 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 म्हणजे कोणचं सौंदर्य, गुण सौंदर्य. हा काहीचं ज्ञान सौंदर्य असतं. आता जगद्गुरु तुकाराम महाराज हे साधू संत विचारवंत होऊन गेले. आज त्यांचं कोणतं सौंदर्य समाजाच्या पुढे, ज्ञान सौंदर्य. कोणी घटना लिहिली, अलग लक्षात, कोणी घटना लिहिली, कोणी काय केलं, साहित्याचे ग्रंथ लिहिले, कोणी शोध लावले, हे कसलं सौंदर्य. काहीचं ज्ञान सौंदर्य, काहीचं गुण सौंदर्य,
काहीचं रूप सौंदर्य, काहीचं सामर्थ्य सौंदर्य अशा प्रकारचं असतं. मग गोपी त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखाकडे पाहून सांगतात आमचं दुःखही गेलं, सुखाला सुख प्राप्त झालं. असं कसं त्याचं मुख होतं, तर त्याचं मुख त्याचं रूप सौंदर्य कसं होतं हे पहिल्यांदा आपण पाहू. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं, काही लोकांचं पाहिलं की बघा चेहऱ्याचं रोते क्यों ते मेरी सुरतच वैशी. काही लोक असे बघा चेहऱ्यावर कधीच नाही, किती बी हसायचा प्रसंग होऊन तरी अख्खं गाव रडू द्या तरी. फोडिली गोवारी ऐसी दिसे तोंडावरी, ऐसी दिसे तोंडावरी राव, ऐसी दिसे तोंडावरी. फोडिली गोवारी ऐसी दिसे तोंडावरी, ऐसी दिसे तोंडावरी, ऐसी दिसे तोंडावरी. आपले रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांच्या समोर असं 2000 माणूस जरी एखादा चेहरा पाडून बसलेला माणूस दिसला ना, त्याला उठवा, त्याला बघितलं की माझं सगळं समाधान झालं. आलं की लक्षात. पण काहीच भगवंताचं रूपच कसं होतं, किती सुंदर दिसत होता भगवान परमात्मा. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयनाचे वरनाचे, कमल नयनाचे वरनाचे, कमल नयनाचे वदनाचे, कमल नयनाचे वदनाचे. कृष्ण बोलकारे, हलकारे कृष्ण बोलकारे, हलकारे कृष्ण बोलकारे, हलकारे कृष्ण बोलकारे. चंद्र प्रकाशे, चंद्र प्रकाशे, कमल नयन, कमल नयन हसे वदन हसे. तुझे निधळी कोटी चंद्र प्रकाशे, कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हसे, कमल नयन हसे वदन हसे. तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हासे वदन हासे. भगवंताच्या निडळावर 1 कोटी चंद्राचं तेज होत. आताची पोरं नुसतं म्हणतात कसा दिसतोय चंद्राचा तुकडा. हे नुसत्या तुकड्याला इतके गोंडा घोळते, तर 1 कोटी चंद्राचं तेज ज्याच्या चेहऱ्यावर आहे त्याचं असल कसं म्हणा. हा, एखादं चांगलं पोरग दिसलं की लगेच माणसं उचलते. कोणाचं राजा उभा राहिला, आम्ही नाही पाहिलं, राजा उभा राहिला. आणि कोणाचं विलय करू असू द्या. आणि बायकाचा ते स्वभाव सांगतो, त्यांना 2 गोष्टी लय आवडतात. एक फूल आवडतं आणि एक काय आवडतं, एक मूल आवडतं. बस तुम्ही पंची आता बघितलं संक्रांतीला, हा गजरा. आमच्या गावात एक गौंडी आहे, त्याला म्हणलं दिवस मग आता का चाललं तो म्हणला, ती मला बायको म्हणती गजरा आणा. आणावंच लागतं, नाही आणल्यावर मग हाताखाली टोपले देत नाही. म्हणजे काय पाहिजे, गजरा. पहिले तर बघा असं बुचड्या बांधायच्या बायका असं आहे का नाही, आणि त्याला एक अशी जाळी असायची आणि असा त्याला गोल गजरा असायचा. मग चालतं चला ते गजरा, वेणीला गजरा. आता काय झाले काय मवा पडला काय कळत नाही, बुचडाच राहिलेलं नाही, बांधायचेच राहिलेलं नाही. सगळ्याचे केस असे मोकळेचे म्हणजे करते. पहिले लहानपणी आपण बघायचं केस मोकळे, आता काय झाले सगळ्याचे केस मोकळेत. आम्ही लहानपणी केस कधी मोकळे बघितले, एखाद्या बाईला जर अंगात आलं तर तिच्या हातात कापूर द्यायची ती. आता अंगात नाही पण रंगात आलंय सगळे. ते हे असायचं फुल आवडायचं. आणि दुसरं काय आवडायचं, मूल. मुलाच्या बाबतीत असू द्या, बाईला किती बी घाई असू द्या, किती बी घाई असू द्या, रानात शियांगाला कुळव धरले असू द्या, सगळ्यात जास्त धावपळीने जायचं त्याचं काय नाव आहे, कुळव. शियांगाला कुळव धरला की उगत सगळ्याच्या अगोदर का येल गोळा करून बसायचे असते. अलग लक्षात. त्याच्यात तुम्हाला व्यवहार सांगतो, जी बाई आदल्या दिवशी चूल चौका करून झोपली ना आणि ती जर शेंगाच्या कुळव द्यायला शेंगाला गेली ना, अर्धा पोतं शेंगा घेऊन येते. आणि उद्या सकाळी चूल चौका करून म्हणून जर बसली बाई ना, तर हिनं चूल चौका करून भाकरी करून जाऊस तर सगळे येलं निघून जाते, नुसतं उकरीत बसते आणि खायापुरते शेंगा घरी येते.
आणि ती इतका फरक आहे. म्हणून बायका सकाळची कामं लवकर करीत असतात. बहुतेक पाऱ्यातल्या बायका सकाळी लवकर उठत असाव्यात असं माझा अंदाज आहे. एखादी बाई उशिरा उठत असेल तर आजपासून ती लवकर उठायचा प्रयत्न करील. आणि तेवढ्यातून नाही तर ती उठली तर ज्याच्या नशिबीला मिळेल त्याचं नशीब राहताळ समजायचं, यापेक्षा काय समजायचं लक्षात. पण लवकर उठायचं. आणि ती लेकरू बघितलं की किती जायची गडबड असू द्या, लहान लेकरू बघितलं की टोपलं ठेवणार आणि टोपल्यावर आडवं पडणार आणि आडवं पडून सांगणार चावटच झाले, लासरच झाले, आगावत झाले, अजून नीट आहे पण तुझी शिकवणी मिळाली तर होईल चावट. लक्षात. म्हणजे काय आवडतं? मूल आणि फूड बाईला खूप खूप आवडतं. जर एक वाक्य उच्चारतो, जोपर्यंत स्त्रीच्या अंतःकरणामध्ये लहान मुलाबद्दलचं वात्सल्य आहे तोपर्यंत मानवजात जिवंत आहे. ज्या दिवशी आमच्या माय मावल्याच्या अंतःकरणात लेकराविषयीचं प्रेम राहणार नाही त्या दिवशी मानवजात संपलेले असं लक्षात ठेवा. आज त्यांच्या अंतःकरणामध्ये लेकराविषयीचा जिव्हाळा आहे म्हणून तर समाज घडतोय. मला एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. बस बस असं एकदा तरी आपल्याला कळावं. नाहीतर वांग खरड झाली ही ठोंब्या हा ही काय उपयोगाच आहे का? अरे ते किती कष्ट घेतात, किती संसारामध्ये समाज घडवण्याचं काम त्यांच्याकडे आहे. जाऊ दे. आणि मग त्या लेकराला घेतलं, हालका रे कृष्णा डोलका रे, घडिये 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 गुज बोलका रे. आणि अशा भगवंताला पाहिलं. श्याम सुंदर परमात्मा, किती श्याम सुंदर. सगुणी मेघ श्याम लावण्य सुंदर, नाम या दातार केशवराज. आणि असं ते लहान मूल पाहिलं. आणि पाहिलं त्याने, पाहिले बरोबर काय झालं. पाहिला पाहिला नंदाचा नदन, पाहिला पाहिला नंदाचा नदन, पाहिला पाहिला नंदाचा नदन, पाहिला पाहिला वेधिले मान, तने वेधिले मान, पाहिला पाहिला नंदाचा नदन, पाहिला पाहिला नंदाचा नदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्या भगवंताला पाहिलं. गोपी अगदी भावश व्हायच्या. त्याला आणते लेकरू. एके दिवशी गंमत अशी झाली, भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगणारे लेकरू त्याचं एक तर अंगावरचं बाळ, अंगावरचं बाळसं आकर्षक असतं एक. दुसरी गोष्ट त्याचा चेहरा, मग आपण वर्णन केलं, निरागस असतो. त्याच्यामुळं कोणालाच काही वाटत नाही. तुम्ही बघा, एखादा शत्रू किती बी आपल्या अंगावर चालून येऊ द्या पण आपलं अंतःकरण जर निर्मळ असेल. बस. अण्णा हजारेला एकदा विचारलं होतं. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. कुणीतरी त्यांच्याबद्दल, मी एवढंच बोलतो, काहीतरी एक व्यूहरचना केली आणि ते लोक त्यांच्याकडे आले आणि आल्यानंतर भेटून गेले. का म्हणले, तुमचं जे अंतःकरण आहे ते निर्मळ आहे, लोककल्याणाचं आहे, तुम्हाला काही करावं असं आम्हाला वाटत नाही. तुम्ही अजून बघा. बरं, ती मोठ्या लोकांचं तुमचं सांगतो, किती बी बायको रागावू द्या घरात, उगा शांतच राहायचं. म्हणायचं काय तुझा स्वभाव, खूप खूप मी बाहेर खूप जेवतो पण तुझ्या हातचं गोडच लागतं. एक जणाची कवीच होय आम्हाला, सहज तुझी हालचाल. काय सहज तुझी हालचाल. तुमचा सकारात्मक भाव झाला ना तिच्यातले दोष दिसत नाहीत. बघा, दिसतात का दोष? कधी बी कोणाबद्दल सकारात्मक भाव झाला आणि आपला सकारात्मक भाव झाला की दुसऱ्याच्या माणसाचा आपल्या मनाबद्दलचा काय होतो, राग. संसार, बरेच लोक आम्हाला म्हणतात, महाराज आमच्या दोघांचं नवरा बायको जमत नाही, काय नारळ पिरळ द्या. मी म्हणलं, मी नारळ देणार असला अंधश्रद्धेचा माणूस नाही. मी कॉलेज शिकलेला, मी पुरोगामी विचाराचा माणूस आहे. मला तसलं जमत नाही म्हणले, तसलं काही येत नाही. मग आमच्या दोघांचं जमत नाही, मी नांदा येऊ का म्हणलं. तुमच्या दोघांचं तुमच्या दोघांचं जमत नाही तर काय मग? अरे फक्त एकमेकाला समजून घ्या. मी तुम्ही एक वाक्य लक्षात, तुमच्याकडे किती करोड रुपयाची संपत्ती, ह्याच्या संसाराचं सुखच नाही महाराज.
तुम्ही एकमेकाला किती समजून घेता ह्याच्यात सुख आहे. स्वयंपाकाला उशीर झाला बायकोला रागावायचं नाही, असू दे असू दे, तुला बी खूप काम आहेत, शेतातलं बघावं लागतं, घरचं बघावं लागतं, लेकराचं बघावं लागतं, तुलासुद्धा खूप काम आहेत. मी तोपर्यंत आई बापाजवळ गप्पा मारत बसतो, लेकराचा अभ्यास घेतो असं म्हणा. आणि जर पुन्हा तुमची बायको तुम्हाला रागावली रोज असं वागल्यावर तर मला फोन करा, हे औषध आहे. आणि तुम्हाला विनंती करतोय, लई गोष्टीला वटवट करायचीच नाही. नाही नाही नाही, मग सकारात्मक बोलायचं, आमचा मालक देव अवतार बस. काही काही बायकाचं असे बरं का, आमच्या तात्या महाराजाला माहिती, आमच्या गावात एक जण दारू प्यायचा, काहीच ठेवलं नाही घरी, त्याच्या बायकोची माझी भेट झाली. मी म्हणलं काय त्याला डोकं आहे का नाही? महाराज तसं म्हणू नका, हां तिकडे जळू द्या संसाराचं, पण नवरा माझा असा आहे ना, सगळं गाव त्याला थर्र कापत आहे. म्हणलं कापू दे कापू दे. मी त्याला म्हणलं अरे ढिगा तुझी बायको तुला असं म्हणती. महाराज त्याची दारू उतरलेलं मला आणि म्हणलं महाराज काय महाराज, मग तिचं पुण्य असल, तिनं म्हणूनच मला सांभाळाय, काय सांगा मीच मूर्ख आहे. आता मला लग्न नाही करून एवढं कळत, तुम्हाला कळावं तरी का हे विचार करा. संसारात एकमेकाकडे सकारात्मक पहा. अलग लक्षात, जगताना माणसाला आनंदच आहे. आणि मग त्या गोपी भगवान परमात्मा रांगायला लागला, आणि रांगताना भगवंत रांगत आले. रांगत आल्यानंतर कसं रांगत आले? तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत, तळवे तळ हात तळवे तळ हात तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने लागत. तळवे तळ हात तळ हात टेकीत, तळ हात तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रंगनी रंग नातो तो मैं देखला यचये, देखला रंगनी रंग नातो तो मैं देखला यचये, तळ हात तळ हात तळ हात टेकीत, तळ हात तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्याने रांगत, गुडघ्यानं गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळ हात टेकीत, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. कसं रांगत हो? तळवे तळ हात तळवे तळ हात टेकीत, गाव्या डाव्या गुडघ्याने रांगत, असं भगवान परमात्मा रांगायला लागले. गवळण गेली बघती. आता लेकराला बघितल्यावर बोलावंच वाटतं, कधी विरुद्ध बोला वाटतं, कधी अनुकूल बोला वाटतं. हां ज्या त्या भागातल्या पद्धतीनं असतं बघा. ती कधी कोणाला घुर येईल सांगताय. तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, भगवान रांगायला लागले. गवळण गेली तिथे. मग गेले की लेकराला बोलावं वाटतं, लेकराला बोलावं वाटतं. काही लोक अनुकूल बोलतात, काही प्रतिकूलतात. बाळा तुला लोणी आवडतं ना, मी लोणी घेऊन आले. हां बाळा किती छान दिसतोस, किती बरं दिसतं, त्याला बोलतं करते. काही लोक उलट म्हणतात, सासरवाडीची लोक असावी. मग ती म्हणायचं पोराला म्हणायचं, आजोळ्याला गेलं का नाही मामा लोकांनी म्हणायचं तुझ्या बापाला चोराने मारलंय जणू. हां चोर मारत असतात. हा काय म्हणायचं? ती लातूरकडलं परवा दिवशी आलं होतं, ते आमच्यातले मठातले लेकरू खेळत होती. म्हणलं तुझ्या बापाला तांड्यावर यांनी मारले. म्हणलं तुमच्याकडे तांड्यावरील लोक जे असतात. म्हणलं आमच्याकडे तांड्यावरील. जशी लोक असतील तसं माणसं बोलते. त्याला अमकीने मारले तमकी, म्हणजे लेकराला बोलावं वाटावं. आणि लेकराचं बोलणं खूप गोड असतं. ते बोबडं बोबडं बोलणं, ते गोड अशा प्रकारचं बोलणं आहे की नाही. नामदेव महाराज म्हणतात, आणि नेहमी करता बरं का, किती बी पोराचं ना आईचं नाही जमू द्या. एक जण म्हणलं महाराज
मी आईच्या परस्पर लग्न केले 4 वर्षाला आईने माझं तोंड बघितलं नाही. म्हणलं आई तुझं तोंड बघायला येईल, थोडं थांब म्हणलं. आणि त्याला पोरग झालं, ती पोरग राहत होतं पुण्याला. आईला कळालं, म्हणला हिनं घर बंद करूनच आली हो महाराज तिकडं. आणि आल्यानंतर मग लेकराला घ्यायचं की इकडं. हा, आणि इतकं सकारात्मक भाव असतो लेकराबद्दल. काय माझं लेकरं किती छान दिसतं, हा सोन्यावनी हागत, दह्यावनी वकत. सोन्यावनी हागत तर कर दागिने, दह्यावनी वकत तर करतो. हा म्हणजे ते सकारात्मक भाव तिचा असतो. मला सांगायचं कारण असं आहे, तसं ती लेकरू बोलायला लागलं की ते त्याचं गोड बोलणं म्हणजे माणसाच्या काळजालाच होतं बघा. हा पुरुषाला एवढं नसतं. पुरुष हा पण आईचं अंतकरण पहिल्यापेक्षा आताची पोरी बरीच बघा. पहिले बाप काय करायचे महाराज, पोरग बराबरी लुस तरी पोराला जवळच घेत नव्हते. पोराची ह्यांची गाठ इशितच हाना मारीला त्याच्या अगोदर. पण आताचे बाप मात्र लेकराला घेते, त्याला कळलंय आता ह्याच्यावर आपण प्रेम केलं तर हे आपल्यावर प्रेम करेल. पण बायका मात्र लेकराला खूप खूप आता त्या लेकराला बोलतं करायचं. मग ते कसं बोलायचं, रांगताना कसं बोलायचं. हो रंगनी रंगत गुलगुला बोलत, 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 रंगनी रंगत गुलगुला बोलत. हे सुरारुळा बचला अंगणी रांगत गुलगुला बोलत असं रांगायला लागलं. ते रांगणं एवढं मोहक होतं मला की ज्याला भेटा वाटतं ना ते कारण नसतं तरी कारण करून भेटायला जातात. पहिले सवासणी जेवायला सांगायचे, मग ते सांगायचे 16 सवासणीचे जेवण आहे, वरल्या वाड्यावरचे, थोरल्या मालकाच्या थोरल्या सुनबाईचे, त्या कलेक्टरच आहेत आणि त्यांना असं करायचं. काय स्वयंपाक तर केलाय, काय घमघम आहे, नुसतं लोणकडे तुपात स्वयंपाक केलाय, असलं केलाय, असलं ऐकलं की ते पोराला वाटायचं कधी जेवायला जाईल. पण जेवायचं ते सत्यनारायण करणारे उशिरा करतात का. मी एकाला म्हणले इतकी सत्यनारायणची पूजा उशिरा का करता म्हणजे लवकर केली तर 12 वाजता खायला लय लागत आणि उशिरा केलं म्हणजे 3-3:30 वाजता माणूस घरातलं खाऊन येतं. थोडक्यात म्हणजे जुन्या माणसाचे गणित लय पक्के. लग्नामध्ये सुद्धा काय करा, तिखट जास्त टाका. पहिले शिरा भात कडी करायची ना, तिखट जास्त टाका, गोड जास्त करा, तोंड धरतं काय काय. आणि ते वाढायला पहिले ते देशमुख असायचे, म्हणजे काय ते गाडगे वाढायला असायचे. आणि एकदा काय एखाद्याला भूक लागली त्यानं भरपूर आमटी जर प्यायला ना गावा काढायची, जे घे तांब्याच्या वाड्याला घे. असू द्या, आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचे. आणि ते असं असायचं हो. मग पोराला मग जेवायला मध्ये कोण येऊ देते, मग जाऊ नाही म्हणजे आमची आई आली का हो, आमची आई आली का, हे होड तुझी आई बहीण आता नाही 2 वाजता जेवण आहे. आणि मग जेवायला सारखं आई पैसे जायचं. आई इटी दांडू खेळायला लागलं, नुसतं कवड वागले ते हे इटी दांडू आई जेवायचं. मग आई बरोबर जायचं ते, पण अगोदर त्याला काहीतरी निमित्त काढून जिथं आवड आहे तिथं जावं वाटतं. तसं गवळणी म्हणायचं, त्या कृष्णाला पावच वाटायचं बघा. किती निर्मळ शुद्ध
हा आनंदमय त्याचं स्वरूप. आणि त्या गवळणी म्हणायचं आम्ही तुम्हाला भांडायला आले का? गवळण जसवंती पै सांगे आले या कृष्णाचे निमागे येणे नेव श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले एका हाती लोण्याचा कवळू मुख वाकिले आळू माळू चुंबन घे ताये तो परिमळू नवनीता जागे सये. अशा प्रकारचं भगवंताचं सगुण श्याम सुंदर स्वरूप गवळणीने पाहिलं. आणि कसे होते बघा. माणूस भुलतो कधी. भुलणे हा शब्द आहे त्याला इंग्रजी म्हणतात काय म्हणे इम्प्रेस. काय म्हणे प्रभावित होणे. माणूस कधी प्रभावित होतो? एखादी गोष्ट आपल्या बुद्धीच्या कल्पनेच्या बाहेर त्याची उंची आहे असं वाटलं की माणूस काय करतो? बोलतो. अहो गरीबाची लेकरू असं सिमूर पाहिजे का हातरुमाल का काय. जुन्या काळात खापराची पाटी असायची आणि ती पुसायची झाली तर काय डस्ट फिट काळे. आता काळ सुधारलाय. आता नुसतं असं बटन टच केलं की ती पुसून जाते. पण त्याचे कपडे साधे असू द्या, ते पोरग दिसायला साधे असू द्या, पण काय अक्षर मोत्यासारखं. गुरुजी म्हणले इकडे बस गुड बॉय. ते म्हणले त्यालाच काय? अहो त्याचं अक्षर असे. मी म्हणले 22 वर्ष नोकरी केली पण इतकं चांगलं अक्षर कोणत्याच लेकराचं नव्हतं. तुमच्या कुठली तरी एखादी गोष्ट विशेष वाटली की माणूस काय होत असतो? प्रभावित होतो. रूपात तरी, गुणात तरी, ज्ञानात तरी, कार्यात तरी. अलग लक्षात. आता अयोध्येला चाललो. काही कोणाचा सत्कार आहे महाराज. अरे ज्याच्या 2-2 पिढ्या राम मंदिरासाठी जीवनभर प्रयत्न करत राहिले. आपल्या उस्मानाबादचे घोगे आहेत बघा, ते तिकडे गेले आणि विजयादशमीच्या दिवशी तिथंच वारले ते. आता आमच्याबरोबर त्यांच्या भावाला बोलवलं. त्या दिवशी सत्कार होतो. मी म्हणलं का? यांच्या भावाचं आयुष्य समर्पित आहे. बाकीचे लोक इकडे आहेत. लय लोक वशिला लावते तिथं. हा मला बोला. मला एका दिल्लीच्या माणसानं फोन केला. महाराज माझ्या बायकोचं माझं दोघांचं बी आधार कार्ड पाठवितो. आम्हाला तुमच्या मागं कुठंतरी बसता आलं तर. म्हणलं इथं वशिला नाही. इथं ज्यानं जायचंय काशीला त्यालाच नंबर. इथं वशिला नाही. इथं अयोध्येला जायचंय. सांगायचं कारण असं आहे माणूस इम्प्रेस होतो. म्हणजे काय होतो? प्रभावित होतो. अशा आणि प्रभावित होण्यासाठी स्वामी विवेकानंद कुणी देवाबद्दलची गोष्ट सांगितली की म्हणजे तू त्या देवाला पाहिलंच का? मग बोलू नको. देवाला पाहिलंच का? बोलू नको म्हणायचं. पण रामकृष्ण परमहंसाचं भाषण ऐकायला विवेकानंद गेले. भाषण झालं. अध्यात्मावर ईश्वराच्या स्वरूपाचं वर्णन केलं. खाली उतरताना लगे विवेकानंद आडवे झाले. आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घोले वारकरी शिक्षण संस्थेतले. नेहमी एक मी सांगत असतो बा, ज्याच्या मुखातून तुम्ही 2 अक्षर ऐकलेत ते सांगताना त्यांचा उल्लेख करत जा. तो आशीर्वाद असतो. ते म्हणायचे स्वामी विवेकानंद आडवे झाले आणि त्यांनी विचारलं परमहंसाला की तुम्ही ज्या देवाबद्दल बोललात तो देव तुम्हाला पाहिला का? तेवढ्यात नुसतं रामकृष्ण परमहंस म्हणले तुला हवाय का? नुसतं हवाय का म्हणल्यावर विवेकानंदाची हवाच निघून गेली आणि आयुष्यभर विवेकानंद रामकृष्ण परमहंसाचे शिष्य म्हणून अलग लक्षात देवीचं कालिका मातेचा साक्षात्कार करून त्यांनी घेतला. याला इम्प्रेस म्हणायचं, प्रभावित म्हणायचं. नामदेव महाराज म्हणतात असं ते भगवंताचं श्यामसुंदर स्वरूप पाहिल्यानंतर ते कसं स्वरूप होतं आणि गवळींवर काय परिणाम झाला शेवटच्या चरणात. नाम बने हादी लोनिया जाऊंगा. 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 नाम बने हादी
रंगणे रंगत बुलबुला बोलत रंगणे रंगत बुलबुला बोलत रंगणे रंगत बुलबुला बोलत रंगणे रंगत रागत बुलबुला बोलत रंगत बुलबुला बोलत रंगणे रंगत बुलबुला फक्त 10 मिनिट आपण दहीहंडीपर्यंत पोहोचणार आहोत. नामदेव महाराज म्हणतात, नामामणी हाती लोणियाचा उंडा, गवणी त्या तोंडा भुललिया, भगवंताचं श्याम सुंदर स्वरूप आणि हातात लोण्याचा उंडा, निरागस आनंदी बाळ पाहून ते म्हणतात, दुःखाची निवृत्ती सुखाचे हे सुख कशामुळे? पाहता श्रीमुख गोविंदाचे, तुकाराम महाराज, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या, असं ते रूप सामर्थ्य सौंदर्य. आता 1-2 मिनिटात असा विचार करायचा, केवळ रूप सौंदर्य नाही तर कार्य सामर्थ्य काय आहे भगवंताचं. कधी कधी माणसं दिसायला इतके चांगले दिसतात पण काम काहीच करीत नाही. पाहिलं तर 115 किलो वजन, पण संध्याकाळी लगेला उठायचं झाले की बायकोला म्हणतो, थोडं दरवाजा उघडून लाईट लावून मध्ये उभा राहा. असली भेतरट काय उपयोगाची? तुमचं सामर्थ्य काय आहे? त्यांनी सांगितलं, भगवान परमात्मा एवढे लहान होते तरी सामर्थ्यानं कमी नव्हते. काय आसूल रुळत चरणात तळी. मी मुद्दाम महाराजाला विचारलं, कारण त्यात चरणावरी भक्त लोळत असतात आणि शत्रू चरणात तळी असतात. भगवंताच्या चरणातळी कोण आहे? शत्रू आहे. आणि चरणावरी कोण लोळते? बिभीषण चरणावरी लोळतोय, भक्त प्रल्हाद चरणावरी लोळतोय. तुम्ही आम्ही घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन तुझे. म्हणजे थोराच्या चरणावर लोळणारे, त्यांची अनन्य भक्ती करणारे लोक असतात. आणि चरणातळी कोण असतात? आसूर लोळत चरणातळी. हे बघा, हे का लक्षात ठेवा जाता जाता, की चांगलं आणि वाईट यानं जीवन भरलेलं आहे. परवा आपले संदीपान भुमरे साहेब रोजगार हमी
फळबाग मंत्री, त्यांनी 2 एकर जमीन पंढरपूरला घेतली नाथ संस्थांसाठी. त्या भागातून 250-300 गाड्या आल्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या. महाराज लोक 250 लोक आली होती. मला म्हणले तुमचं कीर्तन आम्हाला पाहिजे, कारण आमच्या लोकात असलंच कीर्तन लागते म्हणले. आणि मग त्यावेळेस बोलताना मी म्हणलं आत्महत्या का होतात. हरिभाऊ बागडे साहेब होते, अनेक मंडळी मोठी मोठी मंडळी होती. मी म्हणलं का होतात, एक साधं सूत्र घ्या. 25 वर्षापूर्वी आपलं राहणीमान काय होतं, 25 वर्षापूर्वी या गावातले रोड कसे होते, 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी या गावाचा शैक्षणिक स्तर काय होता, शेतीतलं पीक पाणी किती होतं, आज किती वाढलेलं आहे सगळ्या दृष्टीनं. एखादा माणूस ग्रॅज्युएट झाला तो खेड्यातले लोक म्हणायचे आपल्या गावातले पोरग ग्रॅज्युएट झाल्यावर का. आता भाकरी थापणारी पोरगी MA BEd आहे. मॅडम काय शिकला, मी प्रत्येकाला विचारतो कोणतं माहेर आहे तुझं, काय शिकली, ती म्हणली MA BEd आहे. काय करते, नीट भाकरी थापते म्हणली, दुसरं काय करते, नोकरीची संधीच नाही. किती शिक्षण वाढलंय. एखादा माणूस जर मृत्युमुखी पडला आणि नातेवाईकाला कळवायचं झालं तर माणूस पाठवावा लागायचा तिथं आणि त्यांना कळवायचं. आता किती सोपं झाले. बायको घरात स्वयंपाक करत असेल आणि ह्यानं बाथरूम मध्ये जर आंघोळ करत असेल, त्याला टावेल पाहिजे असेल तर तिथूनच ती फोन करतो, हॅलो उषा लवकरात लवकर टॉवेल आणून दे. ती तिथूनच सांगते अशोक दूध उतू चालल्यामुळे मी येऊ शकत नाही, याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. काळ किती पुढे गेलेला आहे. पोरग म्हणलं मम्मा मम्मा मला गुलाबजामुन खायचा आहे, बाईला उठायची गरज नाही, ती लगेच मोबाईलची बघतो, लगेच तिला कोणत्या हॉटेलात कोणत्या ठिकाणी ताजा पदार्थ हे कळतंय तिला, लगेच ऑर्डर करते पार्सल 15 मिनिटात लगेच बस. आणि मग वाटीत ही घेती गुलाबजामुन, लेकराला खाऊ घालती, त्याचा शिंबूड आणि हिचं खाणं एकत्रच होऊन जाते आणि खरंच समजायचं करत नाही. आणि इतकं प्रचंड काळ प्रगती झालेलं आहे. आत्महत्या का होतात बघा, काही अडचणी तर सरकारला सोडाव्याच लागतील, पण मूळ कारण सांगतो, संतांच्या विचाराचे संस्कार नसल्यामुळे सुख दुःख पेलण्याची आपल्यात क्षमता नाही, क्षमता राहिलेली नाही. अरे 12वीला मार्क कमी पडले म्हणून पोरीनं आत्महत्या करावी, काय त्या आईबापाच्या जीवनात राहिलं. हा आम्ही कॉलेजला असताना घटस्फोट घेतला होता, एका पेपरमध्ये आम्ही वाचलं. झोपल्यानंतर नवरा घोरतो, त्यामुळे मला असह्य दुःख होत असल्यामुळे मी घटस्फोट घेत आहे. एकीनं घटस्फोट घेतला होता, मला अजून ते आठवतं बघा. आम्ही 77-78ला मी राज्यशास्त्र घेऊन BA फायनल झालो, त्यात मी वाचलं होतं. अजून एका बाईनं घटस्फोट घेतला होता. नवरा त्याचे नातेवाईक आल्यानंतर चांगल्या पद्धतीच्या कब्बाशा काढतो आणि माझे नातेवाईक आल्यानंतर हलक्या कब्बाशा काढतो. सबब दोघाचं विळा भोपळा झालेला आहे, त्यामुळे घटस्फोट घेण्यात येते. तुम्ही विचार करा, आज शिकलेले लोक जास्त घटस्फोट आहेत, काढण्यातलं घटस्फोट आहेत. अरे अडाणी बायका, ह्या जुन्या बायकाला विचारा, राग नवऱ्यानं जर फेकून मारला, तिला अडचण असली त्यानं मारायचे, तिनं माझे फेक, तिनं माघारी फेकायचे. पण आईबापाच्या घरी नांदूनच नाव केलं मला. एक पकवा जायची तर बायको म्हणली महाराज काय सांगावं, लय हानीतोय हो. मी म्हणलं अगं दुसऱ्याचे नवरे हानीत नाहीत का, हे हात लय लागतोय. मी म्हणलं तुला अगोदरच कळायला पाहिजे होतं, हे कातडाचं इतकं जाऊ हानतोय तर तुला. आकाशराव आपलं जपून आहे, मला माहिती बरोबर. मला सांगायचं कारण असं आहे, काय झालंय आज. आज हे बघा, सुख दुःख हा माणसाचा लपंडाव आहे. काल एका माजी मंत्र्याच्या घरी गेलो होतो मी. त्यांनी सांगितलं महाराज, जुन्या काळातले पुढारी पडले तरी कधी दुःख मानत नव्हते. 2-3 आमदाराचे त्यांनी नावं सांगितली. म्हणले पराभूत झाल्यानंतर त्याला सहनच झालं नाही आणि त्याच्यामुळं पिऊन लिव्हर सुजू आले आणि मेले. नाही जमत महाराज.
हे जीवन हे सुखदुःखानं भरलेलंच आहे आणि त्याच्यामुळे सुखदुःख पेलण्याची शक्ती अध्यात्माशिवाय माणसात येऊ शकत नाही. म्हणून जरी लोक चंद्रावर जाऊ द्या तर इंद्रावर जाऊ द्या तर मांजरावर बसून उंदराबरोबर जीव द्या, काही नाही, तुम्हाला प्रगती होईल. पण मन सुखदुःखाला सामोरं जाण्यासाठी सक्षम व्हायचं असेल तर संतांच्या विचाराचा गुंजाराव कानावर पडल्याशिवाय माणूस संकटातही खंबीरपणे उभा राहू शकत नाही. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजाला माझी जाऊने केलेले संस्कार हेच खऱ्या अर्थानं हे हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेचे एक ऊर्जा स्रोत आहे. म्हणून आजच्या समाज व्यवस्थेमध्ये माणसानं भरपूर शिकावं, चांगलं शिकावं, खूप श्रीमंती मिळवावी आपल्या गरजेसाठी, फक्त लोकांना लोबडू नको. आलं का लक्षात? मात्र अध्यात्माचे संस्कार पाहिजेत. मी तुमचं सगळ्याचं अभिनंदन करतो की दरवर्षी 7 दिवसाच्या माध्यमातून या सगळ्या माता भगिनीला, सगळ्या आबालवृद्धांना तुम्ही संतांच्या विचाराची मेजवानी देता, त्याबद्दल मी तुमचा सगळ्याचा ऋणी आहे. हे चांगली काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. हां, ही काळाची गरज आहे. आणि मग तुम्हाला सर्वांना विनंती, कधी कधी लाह्या वाटून करा, एवढाच कार्यक्रम करावा अशातला भाग नाही. तुम्हाला जसं करायचंय तसं करा, फक्त दरवर्षी हा सप्ताह टिकवा, एवढीच तुम्हाला विनंती. दरवर्षी सप्ताह. तुम्ही थांबा. महिला मंडळी, दरवर्षी सप्ताह टिकावं वाटतोय, किती बायकाला वाटतंय हो? बघा, शूटिंगवाले शूटिंग करून घे. आलं की लक्षात? पुरुष मंडळी, तुम्हाला किती जणाला वाटतंय हो? राजे, हां राजे राजे, किती जणाला वाटतं सगळ्याला? बघा, आमचे काका हे सगळे, हे संस्काराची गरज आहे हो. याच्यात अंधश्रद्धेचा विषयच नाही. 2 2 4. हे बघा, आपली संतांची वाणी काय सांगते? कष्टाने जगा आणि पावित्र्याने वागा, हीच पांडुरंगाची 2 पावलं आहेत. हा संदेश संतांच्या विचारातून आपण घेऊ गेला तर कसल्या अंधश्रद्धेला बळी पडायचं कारण नाही. कष्टाने जगायचं आणि पावित्र्याने वागायचं, एवढीच भूमिका. यालाच खऱ्या अर्थानं काल अशा प्रकारचे म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अशा प्रकारचे त्यांची महती वाढू लागल्यानंतर त्या ठिकाणी गंमत अशी झाली की महाराज, की चांगुलपणा आला की वाईटपणा येतोच. कंसाला वाटलं, मग कंसाने अनेक आसूर पाठवायचे, कागासूर पाठवायचे, बकासूर पाठवला, तृणावर्त पाठवला, पण भगवंताने सगळ्या आसुराला तुडविलं. आसूर लोळत चरणातळी, भगवंताने सगळ्या आसुराचा नाश अशा प्रकारचा केला. गाई गोपाळांना बरोबर घेतलं. गोपींच्या म्हणण्यानुसार यशोदेने सांगितल्याने भगवान रानात गेले, गायी राखल्या. ते तो होतो तो हामा माट्यापासून खेळ, अशा प्रकारचे खेळे. आणि खेळता खेळता गोपाळगडी दमले. आता वेळ खूप झालाय, त्याच्यामुळं लोक म्हणतात, ह्या बघा आमच्या पाठीवर मारा, पण कुठं मारू नका, पोटावर मारू नका. आता महाप्रसाद म्हणजे पोटाचा विषय आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. ही सप्ताहाची परंपरा प्रतिवर्षी चालवावी. दुसरी गोष्ट अशी आहे, या महाराज, माझ्यावर अशी जबाबदारी होती. आता अण्णा महाराज ही मंडळी सगळे आलेले आहेत की कार्यबाहुल्यामुळे अण्णा महाराजाला जर तुमच्याकडे संध्याकाळी पहिल्या दिवशी आले होते का नव्हते? आलते, मग काय राहिले. हां, या महाराज मंडळी, या माऊली महाराज, या. विठाला विठाला बाजी प्रभू खिंडीत लढत होते. त्यांना सांगितलं, जोपर्यंत राजे गडावर जात नाहीत तोपर्यंत तुम्ही खिंड सांभाळा. म्हणून राजाचा गडावर गेल्याचा तोफेचा आवाज आला की बाजी प्रभू म्हणले, माझं काम संपलं. तसं ज्यांनी वारकरी शिक्षण संस्थेतून घडलेले विद्यार्थी तुम्हाला दिले, माऊली महाराज आले, बाबूराव महाराज या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत आहे. अण्णा महाराज आले, त्यांचंही स्वागत आहे. आणि तुम्हाला भूक लागली त्याचं पण स्वागत आहे. त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि
माऊलीचं भजन होईल. काल्याचा प्रसंग 2 मिनिटात सांगतो, एक सूचना सांगू आणि लगेच आरती होईल आणि दहीहंडी फुटेल. आणि दहीहंडी फुटल्यानंतर जी होईल ती होईल. कुठवर घ्यायचंय, काय होईल, जी होईल ती होईल. काय होईल, पंगत बसायला जेवायला मिळेल, याच्यापैकी दुसरं काय होणार नाही. ज्ञानेश्वर एक छोटीशी सूचना आहे. 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येमध्ये आहे. गेले 500 वर्षापासून असलेली ही उणीव भारतीयांच्या मनात होती, जगातल्या हिंदूंच्या मनात होती, परंतु ती आता उणीव भरून निघालेली आहे. आणि 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्ला म्हणजे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अगदी किती मंडळी येतील याचा अंदाज नाही महाराज. अलग लक्षात, जगभरातून लोक येत आहेत त्या कार्यक्रमासाठी. असा दैदिप्यमान सोहळा आहे. परंतु आणि महाराज नियोजन एवढं सुंदर आहे. 4000 साधूला बोलवलं आहे. 4000. बाकी तर दुसरे पत्र घेऊन निघालेले आमचे बी आले म्हणणारे भरपूर आहेत. पण रामलीला न्यासचं अधिकृत आमंत्रण असलेले देशभरातून 4000 साधू आहेत. कारण आम्हाला ते पत्र आले म्हणून सांगतो. 4000 साधू आहेत. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं तुमची लिंक भरून द्या, म्हणजे तुम्ही किती तारखेला निघणार आहेत, कोणत्या विमानाने निघणार आहेत, अयोध्येला किती वाजता उतरणार आहेत, किती दिवस राहणार आहेत, परत येताना कोणत्या तारखेला निघणार आहेत, तुमचं विमान किती वाजता आहे. आता जायच्या अगोदर हे सगळं त्यांच्याकडे जातं आणि प्रत्येक महाराजाला विमानतळावर त्यांची न्यायला गाडी आहे. म्हणजे काय नियोजन असेल महाराज. आपल्याकडे लग्नाला आलो तर आपण तारा म्हणून जातो, डाकल्या मेहनीला साडी नेसली, थोरली मेहनी जुनेवरच गेली. अलग लक्ष, बायकोने हाणून घेतलं आणि हिनं तिचं पाय धरलं, माझ्याकडून चुकलं तर चुकू दे, आता पण नाही चुकू देणार, मी घेऊन जातो तिच्याकडे साडी. आपली एवढी तारांबळ होऊन जाते. पण त्या लोकांचं नियोजन खूप आहे. आणि मी एक विनंती करेन महाराज आपल्याला की त्या दिवशी आपल्या गावच्या जर गावात राम मंदिर असेल तर राम मंदिरात, नसेल तर हनुमान मंदिरात, किंवा ती इमारत जर छोटी असेल, कोणाची पडझड झालेली असेल तर जिथं वाटेल तिथं तुम्हाला मंदिरात रामाचा फोटो मांडा. आणि त्या बरोबर 12:30च्या वेळेला तुम्ही टी व्हीवर पाहणार त्यावेळेला जिथं जमल कीर्तन करा, भजन कीर्तन नाही करता आलं भजन करा. अलग लक्षात. आणि पुष्पवृष्टी करून आपला आनंदोत्सव साजरा करा. तुम्हाला वाटलंच की त्या निमित्ताने खूप लोक जमत आहेत, त्यांना अन्नदान करू वाटलं तर करा बरं का. तुम्हाला अन्नदान करू वाटलं तर करा, नाही तर कराच. करू वाटलं तर करा, नाही तर कराच. काय खीर फिर भाजी भाकरी जी करू ते हा आनंदोत्सव साजरा करावा. ज्याला मंदिरात जाता येत नाही, जे कोणी आजारी, त्यांना माझी विनंती आहे नका मंदिरात जाऊ, पण तुम्ही घसरत तुमच्या देवाघरापर्यंत जा आणि तिथं का होईना 12 वाजता फुलं उधळून प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव साजरा करा. एवढीच आपल्या चरणी विनंती करतो. धन्यवाद देतो. आणि 29 तारखेला द्वारकेला जायचे. 5-6 ट्रॅव्हल्स आहेत, ज्यांना यायचे ती जरूर या. याच्यापेक्षा अधिक बोलून आपला वेळ घेत नाही. झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गाई राखता राखता गोपाळगडी दमल्यामुळे गोपाळगडीने सांगितलं आता थांबून चालत नाही, चला वळू गाई वैसू जीव एके ठाई, भाऊ केली वनवन पायी पिठे आला असेल. मग सगळ्या गोपाळगाड्यांनी गाई आकोराला बसवल्या. सगळे गोपाळगाडी गोलाकार बसवले. भगवान परमात्मा मध्यभागी उभा राहिले. उपारण्यामध्ये वेणूक असा खोवलेला आहे, काठी बगलेत मारली, डाव्या हातात काला घेतला, बोटामध्ये लोणचं ठेवलं आणि हसत मुखाने भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरनाथ, मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी. सर्वांना काला वाटला. त्याचा एक श्लोक म्हणू आणि एक अभंग म्हणून दहीहंडी फोडली जाईल आणि त्यानंतर गावकऱ्याच्या वतीने काही सूचना असतील ते गावकरी देतील. सर्वांना धन्यवाद देतो. मग पुढच्या वर्षी कार्यक्रम करायचा ना, दरवर्षी एकदा टाळी वाजून संमती दाखवा वर्षी. बस काय तुम्ही खुशीनं टाळी वाजवली की सप्त्याच्या नियोजन समितीला बळ येतं. पुढच्या वर्षी होणार आपण करायला हरकत नाही. असा सर्वांना धन्यवाद देतो. एक श्लोक म्हणू. विठ्ठल विठ्ठल
बिभ्रद्वेणु जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसृणकवलं तत्फलानिङ्गुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नरविश्वैः स्वर्गे लोके विशदि बुभुजे यज्ञ उवाल केली पुंडलीक वरदा हरी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान काही नाही, हांडी फोडायची, दुसरं काही सांगायचं नाही. खूप खूप शांतता. सप्ताहाचं संयोजन अत्यंत चांगल्या रीतीने श्रद्धेने आपण करतायत, म्हणून पारेकराचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. अण्णा महाराज, बोधले महाराज जिथं जिथं नियोजनाला जातात तिथं सुंदर पद्धतीचे नियोजन असतं. आणि म्हणूनच ज्या पोरीला चांगली रांगोळ काढता येते आई तिलाच म्हणते सुनीता रांगोळ काढ, सुनीता रांगोळ काढ. हां, गंगूला विचारलं म्हणजे मला का म्हणत नाहीत, म्हणजे तू 3दा रांगोळ काढली पण निवळ बहादरलेले मशिनी दिसली. मग जिला रांगोळ चांगली काढायची माणूस तिलाच रांगोळ काढायला होतं. तसं अण्णा महाराजाचं नियोजन म्हणजे चांगली रांगोळ काढल्यासारखं आहे. त्यांनाही आजच्या प्रसंगी धन्यवाद देऊ. पंढरपूर येथे आपल्या मठाचं बांधकाम चालू आहे. प्रत्येक गावची एक एक खोली या रूपानं त्याचं नियोजन चाललेलं आहे. आधी काही न बोलता मला फक्त उशीर का झाला एवढंच मला कारण सांगायचे, म्हणून मी आपल्याला विनंती केली. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊ आणि जय विठ्ठल होईल. शिंके लांबविले दुरी मंद हांडी फोडली जाईल आणि त्यानंतर गावकऱ्याच्या वतीने होणाऱ्या सूचना झाल्या की आरती होऊन महाप्रसाद होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय लांब विले दुरी होतो तिघाची निवरी तुम्ही कडे वाहती त्या धारा जारे दोहीच्या कोपरा मने हाती ठोका अनेक मुने कृष्णमणि अवघाजनी प्रकाश रापुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा प्रभु मणि भूमंडलिया बड़ी वीरगाड़े कुरे वेडे वाकुडे उत्तरे नाही विचारिला अधिकार व्याकुला म्हणे प्राणेश्वरा राखा पाया ज्ञानदेव तुकार समाधान तुमसे स्वाडिक पणे थे सापडले गेले म्हणे भोग गेला निवारीला आला ग आता उठावे आरती चक्र पाणी होती बाळा जपुरले नव सगळ काळ गावा हे काळी भाषणी प्रेमास प्रेमारती गोविंदा तो वाळीती ढाली भाव वाळीती परमानंदा नामा म्हणे केशवात दुखणी राहिलो तटस्थ काका काका कुठे आहेत? भास्कर काका या 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 सगळी मंडळी. रमेश काकाचं
खूप तीव्र मत असायचं सप्ताह व्हावा. भास्कर काका असतील, अंगद काका असतील आणि सगळी मंडळी. आणि खरं म्हणजे आपण किती जरी शिदा आणून दिला तर जिला भाकरी थापायच्यात तिला माहिती असतं किती थापावं लागतात, कसं उलतणं उलटायचं, कशी भाकरी आडवी लावायची, करपू नाही द्यायची. तसाही आपल्या पारानगरीमध्ये आध्यात्मिक कार्यक्रम म्हणलं की हिंगणे महाराजांना धन्यवाद द्यावा लागेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सद्गुरू श्यामनाथ महाराजांची कृपा